तर आता याच्यामध्ये हे असणाऱ्या 18 क्षमता आहेत, 18 अध्ययन स्तर आहेत. क्षमता एकच आहे, अध्ययन स्तर आहे. यामध्ये संख्या ज्ञान आहे 0 ते 9. बघा 0 ते 9 त्यातला 99 पर्यंतच्या संख्या बोध विकसित करतो. संख्या ज्ञान 99 पर्यंतच्या संख्या 5वीच्या विद्यार्थ्याला आल्या पाहिजेत. बस एवढंच अपेक्षित आहे 99 पर्यंत. पण काय काय आलं पाहिजे त्याच्यामध्ये? त्याला लेखन आलं पाहिजे, त्याला वाचन आलं पाहिजे, त्याला संबोध स्पष्ट झाला पाहिजे, त्याच्या मूलभूत क्रिया पुढच्या बाजूला दिले त्यांनी 4थ्या टप्प्यामध्ये त्या पण आल्या पाहिजे. पण मित्र एक गोष्ट लक्षात ठेवा, जाता जाता मला ॲडिशन म्हणून मी तुम्हाला सांगतो, आमची अंकज्ञान शिकवण्याची पद्धत एवढी अत्यंत चुकीची आहे ना की याच्यामध्ये 1 पासून 99 पर्यंत डायरेक्ट आम्ही पहिल्याच दिवशी लिहून टाकतो. ते चुकीचं आहे. पुस्तकामध्ये त्यांनी दिलेलं आहे. पण मी साधी गोष्ट सांगतो, मी ज्यावेळेला 1 लिहितो ना, 1 त्याला चिन्ह म्हणतात. चिन्ह, अंक नाही, चिन्ह असं त्याला सांगायचं. हे चिन्ह 1चं चिन्ह आहे. 1 लिहितो त्यावेळेला ती संख्या नाम असतं, त्या चिन्हाला 1 म्हणायचं असतं. आणि त्याच्या खाली संख्या राशी म्हणून काय, एक वस्तू मी डस्टर ठेवलं, एखादा मनी ठेवला, काय त्याला संख्या राशी म्हणायचं असतं. गणित हा मूलतः अमूर्त संकल्पनावरती आधारित गणित आहे, विषय आहे तो. त्याला 4 हे संख्या असते माहीत नाही, पण 4 वस्तू ठेवल्या तर ते मूर्त स्वरूपामध्ये येते. आणि म्हणून मूर्त स्वरूपामध्ये त्याला शिकवलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट साहित्याच्या मदतीनं गणितात शिकवली तर त्याचा संबोध स्पष्ट होतो. संबोध हा कठीण असतो असं नाही. कठीण शब्द आणि संबोधामध्ये फरक आहे. आई हा संबोध आहे, गाय हा संबोध आहे. कठीण शब्द नाही आहे, पण संबोध. आई शिकवताना, पहिलीला आई शिकवताना आपण काय सांगतो, 4थीला आई शिकवताना काय सांगतो, 10वीला आई शिकवताना काय सांगतो, आणि कॉलेजमध्ये सुद्धा आई शिकवताना काय सांगतो, याच्यात फरक आहे ना. आई विना तिन्ही जगाचा भिकारी असं आपण पहिलीला नाही सांगत. त्याची वयाची परिपक्वता, त्याचा अनुभव याचा विचार करून हे संबोध स्पष्टीकरणाचं काम चालतं. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या पुढे. 0 ते वस्तू मोजणे, 0 ते 99 पर्यंतचे संबोध क्लिअर होणे. नेक्स्ट याच्यामध्ये पुढचा जो संख्यावरच्या क्रिया आहे यातली शेवटची क्षमता म्हणजे अध्ययन स्तर म्हणजे आपली ती क्षमता असणार आहे ती म्हणजे दैनंदिन जीवनात 99 पेक्षा जास्त उत्तर येणार नाही अशांची बेरीज वजाबाकी क्रियांचा वापर करतो. मग आता त्याच्यामध्ये हातचा वगैरे सगळं आहे. तुम्ही जर बघितलं ना तर त्याचे टप्पे केले. तुम्ही बारकाईने चिकित्सक राहिलं पाहिजे. आता मी PhD असल्यामुळे जरा चिकित्सक आहे. काय विचार करतोय बघा ना, मी याच्यामध्ये पुन्हा टप्पे केले. मी अध्ययन स्तर बनवला नाही पण त्याचा अभ्यास केला. काय केला अभ्यास? 0 पासून 1 2 3 4 5 आणि 6 7 8 अशी जे संख्या आहेत ना त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर 8 पर्यंत 7 पर्यंत पहा. काय ते मी एकदा वाचन करून दाखवतो म्हणजे बेसिक फरक तुम्हाला कळेल. पहिल्या याच्यामध्ये 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही. हे त्यांनी म्हटले की कुठलं येत नाही त्याच्यावरती पुढे यावं. दुसरी सेमच आहे, तो बेरीज करतो मूर्त संख्यांचा वापर करून. 4 पर्यंत बेरजेचे चिन्ह वापरून करतो आणि 4थ्यामध्ये दैनंदिन परिस्थितीमध्ये त्याचा वापर करतो. हे 4 आहेत ना, हे 0 ते 4च्या बेरजेसाठी आहेत. आणि त्याच्यात 4 कन्सेप्ट दिले म्हणजे 3 मुख्य कन्सेप्ट आहेत. पहिली कन्सेप्ट आहे मूर्त वस्तूचा वापर करायचा, चिन्हाचा वापर करायचा दुसरी आहे, आणि दैनंदिन परिस्थितीतल्या व्यवहाराचा वापर करायचा. अशा 3 कन्सेप्ट त्यांनी घेतलेत. म्हणून त्याचं इव्हॅल्युएशन करताना, आपण पडताळणी करताना, त्याचा स्तर ठरवताना ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्ही 5 कडे गेला ना तर वजाबाकी चालू होते. बघा काय म्हटले 5 मध्ये, मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो 0 ते 4च्या. 6 मध्ये तुम्ही गेला तर काय, वजाबाकीचं चिन्ह वापरून वजाबाकी करतो, तेच आहे. आणि पुढे गेला तर तुम्हाला 7 ला दिसेल वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये शाब्दिक उदाहरणे सोडवतो. हेच खाली गेला तर तेच आहे. 0 ते 4च्या पुढे पुन्हा 5 ते 9 आहे. बरं 0 ते 9 म्हणूया. या गोष्टी याच्यामध्ये येतात. बघा 8 बघा मूर्त स्वरूपात, पुढे बेरजेचं चिन्ह, पुन्हा दैनंदिन परिस्थिती. आणि या पद्धतीनं जर आपण विचार केला तर अशा पद्धतीने वजाबाकी पुढे जाते. आणि या पद्धतीनं पुढे गेल्यानंतर 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांचे बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करणे. साधारणतः तुम्ही अभ्यासक्रम जर पाठ्यपुस्तकामध्ये असं कुठंच दिलं नाही की याला एवढं शिकवायचं, पण अध्ययन निष्पत्ती तुम्ही बघितल्या तर साधारणतः दुसरीच्या गणितामध्ये विचार आपण केला, साधा पहिलीचा जरी विचार केला आपण तर एवढंच आहे. तिथे 4-5 संबोध आहेत, 5च. पुस्तकाची सुद्धा गरज नाही आम्हाला. पेटीच्या सहाय्याने, वस्तूंच्या सहाय्याने मी शिकू शकतो. पहिला संबोध आहे शून्याचा. शून्य म्हणजे काय कळलं काय?
दुसरा संबोध आहे दशकाचा. बघा मी काय म्हणतोय, 1 ते 9 पर्यंतची वजाबाकी, 1 ते 20 पर्यंतची बेरीज, 4 संबोध झाले. आणि 5वा आहे तो म्हणजे 1 ते 100ची अंकांची ओळख. संख्या ज्ञान वेगळं, संख्या ओळख वेगळी, संख्या लेखन वेगळं, हे समजून घ्या. शब्दामध्ये फरक आहे. आणि म्हणून या आणि संख्या वाचन वेगळं आहे. तर या सगळ्या बाबींचा विचार करून आपल्याला इथं टप्पे आहेत, हे मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय. कुणी तुम्हाला सांगणारे नाही, आता जरी काम करत असले तरी त्यांच्या लक्षात पण येणार नाही. हे तुम्हाला मी का सांगायला लागलोय की तेच ते आहे. मला 3 पातळीवरती वजाबाकी बघायची आहे, 3 पातळीवरती बेरीज बघायची आहे. आणि या पद्धतीने गुणाकार भागाकाराचा तर विषयच नाही अध्ययन स्तरामध्ये. 30 तारखेपर्यंत गुणाकार भागाकार बघायचाच नाही. ओके, नेक्स्ट. आता हे 29. आता याच्यामध्ये तुम्ही टप्पे करत गेला ना, पुन्हा 0 ते 9चा झाला, पुन्हा 0 ते 20चे वजाबाकीचे 3, बेरजेचे 3, असे करत पुढे पुन्हा 0 ते 50चा 20 नंबरचा पहा, बेरजेचे चिन्ह वापरून दैनंदिन परिस्थितीमध्ये उदाहरणे सोडवतो, वजाबाकी करतो. आणि याच्यानंतर पुढे काय आहे, वजाबाकी म्हणजे 22 पासून पुढे वजाबाकीचं चालू झालं. असा पुन्हा हाच्याची आणि पुन्हा बिनहाच्याची अशी 99 पर्यंतच्या संख्यांचा वापर करून आपल्याला या सगळ्या गोष्टी शाब्दिक उदाहरणासह त्याला सोडवता आल्या पाहिजेत. हे किमान अध्ययन स्तर आपला ठरवला गेलेला आहे. त्यामुळे आता आपण लक्षात ठेवा, परिशिष्ट 1 काय आहे सगळं, दुसरीचा अध्ययन स्तर. ओके. परिशिष्ट 2 दुसरी अध्ययन स्तर पडताळणी किंवा मूल्यमापन तक्ता. ओके बरोबर. ओके. परिशिष्ट 3 तिसरी ते 5वी अध्ययन स्तर, भाषा गणित अध्ययन स्तर. आणि परिशिष्ट 4 पडताळणीचा नमुना. आता याच्यामध्ये हेच आहे सेम, 1 ते 15 रीडिंग. पुढे लेखन मध्ये 1 ते 18, संख्या ज्ञानमध्ये 1 ते 20 आणि गणिती क्रियामध्ये 1 ते 29 आहे. त्यामुळे याच्यात थोडस काठिण्य स्तर आहे तो गणिती क्रियामध्ये येणार आहे. तिथंच विद्यार्थी थोडं अमूर्त संकल्पना असल्यामुळे थोडीशी अडचण निर्माण होणार आहे. पण या गोष्टी आपण विचारात घ्यायच्या. आणि तुम्हाला माहिती आहे 100% याला जर कुठलाही अधिकारी आला तर तो तपासला तर तो त्या स्तरावरती सापडेल. कशाला गरज आहे, तो क्रमांक लिहा.